गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप ज्ञान से भगवान जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधा मती न लखे जी मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम शक्ति धने सगणे ईशा कृपालु सर्वज्ञ को हिय धारत मुनि ध्यान ताको होत उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी सा नसे भुजग जग झील हे सोहम आपेया बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। भेद और अभेद आपस में विरोधी है, तैसे उपादान कारण का कार्य ते भेद सहित अभेद नहीं, केवल भेद है। और केवल भेद में जो दोष कहा है तो नैयायिक और शक्तिवादी के मत में नहीं। विषय असा आहे, भट्टाचं मताचं खंडन झालंय। भट्ट मत शब्दामध्ये भेदाभेद रूपाने शक्ती राहते असं त्यांचा मुद्दा एवढंच। पण एका व्यक्तीच्या ठिकाणी दोन विरुद्ध धर्म राहत नसतात हे त्याच्यावर लक्षात ठेवायचं। एका व्यक्तीच्या ठिकाणी दोन विरुद्ध धर्म राहत नसतात। आता दोन विरुद्ध धर्मामध्ये भेद नाही आले, त्याचं खंडन केलं। आणखीन त्याचा थोडासा विशेष खुलासा सांगू लागले की भेद जे आहे का नाही ते कुठे राहतो भेद आपस में राहत नाही, स्वतः ठिकाणी राहत नाही। दुसऱ्या वस्तूचा भेद राहील, घटाचा आणि पटाचा भेद आहे। विषय कसा चालला हे लक्षात, शब्दाच्या शक्तिवृत्तीवर विषय चालू आहे आणि त्याच्यामध्ये शास्त्रकारांचे विचार चालू आहेत। शब्दामध्ये शक्ती आहे का नाही, शब्दामध्ये शक्ती आहे ही निश्चित वेदांत शास्त्राच्या दृष्टीने आहे। पण शब्दामध्ये काही लोक शक्ती ईश्वर म्हणतात, इच्छा कोणी कोणतं म्हणतं, दुसरं शक्तीवरून सामर्थ्य वेगळं, एक सामर्थ्य वैयक्तिक सामर्थ्य वेगळं म्हणतात आणि हे म्हणतात भट्ट भेदाभेद रूपाने तादात्म्य संबंधी राहते। हे तिन्ही मताचा विचार संपलाय। आता वेदांत मत आपल्या साधुसंत मताच्या दृष्टीने विचार करायचा। त्याच्यावर त्याने पहिलं भेदाचं खंडन केलंय की एका व्यक्तीच्या ठिकाणी दोन विरुद्ध धर्म राहत आहेत। ते कसं, एका व्यक्तीच्या ठिकाणी दोन विरुद्ध धर्म राहत नाहीत ना। सज्जन आणि चोर हे दोन धर्म एका ठिकाणी राहतील का? तसं त्याच्या मते भेद आणि अभेद हे दोन्ही विरुद्ध धर्म शब्दात आहे असं म्हणले, त्याचं त्यांनी खंडन केलं। आता जो भेद आहे ना त्या भेदाबद्दल थोडा आणखी विचार करू लागले। कशाचा भेद? पदाचा आणि शक्तीचा। पदामध्ये जी एक शक्ती आहे, पदामध्ये तुम्हाला ज्ञान करून देणे शक्य आहे, पदामध्ये तुम्हाला मनुष्यत्व आणण्याची शक्य आहे, पदामध्ये तुम्हाला नारायण करण्याची शक्य आहे। तुम्हाला आरवणचे शब्द उच्चार केलं समाधान होते का?
तुमच्या भाषेत सांग, शिवीगाळ दिलं माणसं समाधान होत. शब्दच आहे ना, पण त्या शब्दाचा अर्थ वेगळा होता म्हणून माणूस नाराज होतो. हे सोडून द्या. आता काही गोड शब्द बोलला आनंद होतो. मग त्या शब्दामध्ये शक्ती आहे किंवा नाही हा विषय झाला. तर आपल्या दृष्टीनं शब्दामध्ये शक्ती आहेच. साधूंच्या दृष्टीनं शब्दामध्ये शक्ती आहे. आणि ती शब्दामध्ये शक्ती कोणती पुन्हा त्याचा थोडासा विचार. शब्दाची शक्ती ज्या पदार्थाचं जे पद, ज्या पदार्थात जे पद त्या पदाने त्याच पदार्थाचं ज्ञान होतं. याला आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे कळण्याकरता. कुत्र्याला छीर बोलले तरी जात नाही, कुत्र्याला हाडच म्हणावं लागतं. हाड हे पद त्या कुत्र्याचं वाचक आहे. हे जसं लक्ष येतं तसं परमार्थ दृष्टीनं तू ब्रह्म आहेस, ईश्वर माया आहे, आयुर्देवशीच्या चैतन्य जीव आहे, त्याचा अधिष्ठान चेतन तू आहेस. याच्यावर विषयाला सांगायचा आहे शास्त्रकारांना. मग आता तोच विषय चालू आहे, परंतु थोडसा अन्य विचार आहे शास्त्राच्या. तरी पण सतत संत वाङ्मय वाचावं, संत वाङ्मय संगती करावी, अनुभवी पुरुष संगती करावी, म्हणजे परमार्थाचं कोड उकळत आहे. म्हणून संतान प्राप्ती नाही ऐशी वेद देती गय. नाथराय म्हणतात, तुला हरीची गरज आहे ना, तुझ्या सुखाची गरज आहे ना, मग हरिप्राप्तीचे उपाधार आहे संतांचे कृपा. हरी म्हणजे तुझं स्वरूप कळण्याचं जर गरज असेल संतांचं पाहिजे. हे मी तुम्हाला शक्ती वृत्ती कशाला होणं याच्याकरता हे सांगितलं. आता हे ते कशा रीतीनं त्याचं खंडन केलं, कशा रीतीनं मान्य वाटतं आपण ऐकायचं ह्याच्याचा विचार. हा वरवडा केला ना, त्याच्यामुळे ही बोललो मी. हा चला. भेद और अभेद आपस में विरोधी है. सांगते ना टी व्ही. कैसे? उपादान कारण का कार्य ते भेद सहित अभेद नहीं, केवल भेद है. आता हे जरा वाक्य चुकीचं आहे की अभेद पाहिजे. उपादान कारणाचा कार्याचा मातीचा घटाचा अभेदाचा भेद आहे. मग इथं केवळ भेद लिहिलं का नाही? केवळ भेद नको, तिथं अभेद पाहिजे. टीप पण दिले त्याची. हा टीप पण दिले त्याच्या. वाजवर टीप मध्ये शक्तिवादी जो सिद्धांती ताके मत में उपादान कारण कार्य ते केवल भेद नहीं किंतु अनिर्वचनीय तादात में है. हाय का नाही फरक? आणि तिथं केवळ भेद लिहिलं का नाही? म्हणजे तिथं अभेद पाहिजे. जर अभेद नसलं तर अनिर्वचनीय संबंध पाहिजे. अनिर्वचनीय संबंध म्हणजे कल्पित तादात नाही असं आहे. कारण ते आम्हाला बरोबर लक्ष येतं ना. हा त्याच दोष आहे, लेखकाचा दोष नाही. हा ग्रंथकारचा जे दादू काय दादू त्यांचा नाही हा लेख. एक छापणाऱ्याचा लेख असतो खेड्या मध्ये. म्हणून घटाचा आणि मातीचा केवळ भेद आहे का? मग मातीचं कार्य घट आहे, मग केवळ भेद आहे का? मग कसं अभेद आहे. ते अनिर्वचनीय संबंध. घटाचा आणि पटाचा भेद आहे, केवळ भेद आहे. आता तसं वाक्यामध्ये पदामध्ये भेद आहे का अभेद आहे? तर त्यांनी सांगितलं भेद नाही, अभेद नाही, केवळ तादात्म्य संबंधाने अनिर्वचनीय अभेद आहे. तथापि यहाँ कार्य कारण का जो केवल भेद कहा है तो प्रौढ़ीवाद है. आता त्याच्या मताचा अनुवाद आहे. आता कार्यकारणामध्ये जो केवळ भेद सांगितलं ते आपलं माणूस प्रौढीवाद. प्रौढीवाद म्हणजे काय? आता गुरूंच्या भाषेत सांगू का? खोटं बोल, रुटीन बोल, खरं कर, त्याला प्रौढीवाद म्हणायचा. खोटं बोलायचं पण बळच आव आणून आणखीन जरा अवभाव दाखवून ते खोटं असलं तर खरं करून दाखवायचं, याला प्रौढीवाद म्हणायचं. बघ ना, हे रिटर्न बोलणं प्रौढीवाद असतो. सगळं चुकीचं असतं.
आता तुमच्या समोरचा ते हमाल निर्बळ नालायक आहे का नाही? हा, पण किती दाखवतो तेच बोंब आहे सगळ्या जीवाचे. एखादा महात्मा जर सोडला ना त्या दिवशी ते सांगते, हो ते गोलक कंपनी आहे ना त्या दिवशी ऐकलं नाही का, मला दत्त असा होईल तसा होईल तसा होईल, सगळे पुढे लोक त्याला हात जोडते, ते पण मला सगळे लवाडे गप बसावं लागलं. एक ज्ञानराज तुकोबाराय नाथ महाराज आणि पांडुरंगा एवढेच खरे आहेत, बाकी सगळे लवाडे. पुढे कुठे बोलले मी का सांगा लागलो, पण त्यांची उणीव तर सांगतो असं नाही, खोटं बोलणारे प्रौढीवादावर बोललो हे. चला म्हणजे आपलंच मत खरं करून दाखवायचं पण खोटं बोलणं, पण तसं नसतं. सूर्याच्या पुढं सोन किड्याचा काही प्रकाश नसतो. सोन काजवा असतो ना, सूर्याच्या पुढं किती सोन किती एकत्रित जमल्यावर शक्यच नाही. तसं द्या सोडून, हे बाकीचे सगळे लोक आहेत चुकीचे आहेत. प्रौढ़ी कहिए अपने उत्कर्षता के लिए, वाद कहिए कथन, तो प्रौढ़ीवाद का स्वरूप है का नाही? आपले जे विषय तेच विषय पटवून द्यायचं. मग त्यात मानभाव आले, जैन आले, बुद्ध आले, आणखी सगळे आले, भट्ट योगावतार, जुगल, वैभाषिक, हे सगळे नास्तिक आहेत. सगळे आपलं मत पटवून देतात. और ताका लक्षण यह है, प्रतिवादी की उक्ति मानी के विश्व मत में दोष का परिहार करे, ताकू प्रौढ़ीवाद कहे है. हे वाक्य लक्षात ठेव, किती गोड आहे. दुसऱ्याचं मत ऐकून त्या मताच्या युक्तीनं खंडन करणं. कसं नेमकं तिथं काही नसलं तरी युक्ती लढवायची, त्याचं खंडन करायचं, ह्याला प्रौढीवाद म्हणतात. आणि दुसऱ्याचं खरं असलं तरी, ह्याला पटलं तरी, पण आपलं झाकून नाही, आपलं उघड नाही पडायचं, आपण खरेच आहेत दाखवायचं. आपण लोकांसारखं नाही बरं का, मग खिचकासून भरतोस मग काय कसं आहे रे. हे तुमच्याकडनं शास्त्रामध्ये असे लोक आहेत आणि तुम्ही त्यांच्या मागे जाता म्हणून हे सांगायचं आहे. तुमची फसवगिरी होती म्हणून आता कितीतरी लोक फसले, तुम्हाला काय सांगता येईल. तुकडेच गेले, गाडगे मडके गेले, आणखी जयदेव गेले, शिव बाबा गेले, हे सगळे गेले, हे असलेच. मग त्यांच्याकडे तुम्ही जातो म्हणून ते हितकं निर्णय करावा लागतो खऱ्या साधूला. यहाँ कार्य कारण के भेद पक्ष में भट्ट में दोष कहा था, तिस भट्ट उक्त दोष सहित पक्ष को मानी के भी स्वमत में दोष का परिहार किया है. याला प्रौढ म्हणायचं. आपलं मत दूषित असलं तर आमचं खरं. और केवल भेद में जो दोष कहा है सो नैयायिक और शक्तिवादी के मत में नहीं. केवळ दोष, केवळ भेदामध्ये दोष कोणता सांगितला आहे का नाही, लक्षात आलं का? ते सांग वाचलेलं मी सांगतो की केवळ भेद जर मानला तर तुम्हाला आगलिक पद उच्चार केल्यावर जलाचं ज्ञान व्हायला पाहिजे. जला त्यांच्यात भेद आहे का नाही. मग आग्नेय पद उच्चार केल्यावर पाण्याने जसं शीतलपणा, तसं आग्नेय पद उच्चार केल्यावर पाण्याच्या सारखं तोंडाला शीतलता थंडपणा यायला पाहिजे. मग अत्यंत भेद मानला तर लक्षाला का विषय. चला कारण कारण कार्य के अत्यंत भेद में यह दोष है, जो मृत पिंड से अत्यंत भिन्न घट की उत्पत्ति होवे तो अत्यंत भिन्न तेल की भी मृत पिंड से उत्पत्ति हुई चाहिए. अत्यंत भेद मानला तर चिखलापासून मृतपिंड म्हणजे चिखल, त्याच्यापासून जर घट होतो, अत्यंत भेद मानला तर त्याचं पण तेलाची उत्पत्ती व्हायला पाहिजे. और अत्यंत भिन्न तेल की उत्पत्ति नहीं होवेगी
तो अत्यंत भिन्न घट की भी मृतपिंड से उत्पत्ति नहीं हुई चाहिए। जर अत्यंत भेद मानला त्या चिखलापाशी तर जसं तेलाची उत्पत्ती होत नाही तशी घटाची उत्पत्ती होणार नाही अत्यंत भेद मानला तर. तसंच पदामध्ये जर अत्यंत भेद मानला तर ज्ञान कोणाला होणार नाही ना. पदामध्ये जर पदाची शक्ती ज्ञान करून देण्याची आहे तर ते ज्ञान ती शक्ती जर पदाहून वेगळी अत्यंत वेगळी जर मानली तर ज्ञान कोणाला होणार नाही. जसं चिखलापासून घटाचा अत्यंत भेद मानला तर तेलाची उत्पत्ती व्हायला पाहिजे. तसं पदामध्ये जर शक्तीचा अत्यंत भेद मानला तर तिसऱ्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. पण तिसऱ्याचं काही ज्ञान होत नाही. ज्या पदार्थाचं जे पद बोलक त्याच पदाने त्या पदार्थाचं ज्ञान होतं. हेच का सांगायला लागलं. तुम्हाला तुमच्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल तर अध्यात्मच ऐका, दुसरं ऐकूच नका. त्याच्याकरता आहे. तुम्हाला तुमच्या सुखाची गरज जर असेल तर साधंच ऐका, दुसऱ्याचं ऐकूच नका. हो, दुसऱ्याचं कोणाचं ज्याच्या बोलण्यात चमत्कार होतो, ज्याच्या बोलण्यामध्ये व्यवहाराच्या अडीअडचणी नीट होतात त्यांचं ऐकू नका. हो, गमत इथे. अरे ते बाबा काय सांगावा, देवच मग काय करतो तरी का. अरे आमच्या देखत पाण्यात तूप केलं मग नाही का सगळे लोक जायचे. पण बाबा पाण्यात तूप केलं पण गुरुजी म्हणायचं पाणी कशाचं केलं ते कुठे कळतंय. म्हणून तिकडे जाऊन येऊन इतका खुलासा इथं करायला लागलेत. काही काही मंत्र आहेत, काही काही पुराण आहेत, काही काही शास्त्र आहेत. मग ती शास्त्र तिकडे तो कळत नसून तिकडे गेलो ती शास्त्र खरं म्हणतो. मग पण ती शास्त्र खरे का खोटे कुठे कळतंय. आता नास्तिकाचे मानभाव ते काही ग्रंथ आहेत, त्याच्यावर सगळे मंत्र तंत्र सगळे वशीकरण हेच आहे. मग ते वाचायचं तीच मार लागायचं मग ती चुकीचं आहे म्हणून ही ऐका खरं. त्याच्याकरता निर्णय आहे. यह दोष नैयायिक मत में नहीं. कोणता दोष नाही. अत्यंतिक भेद हे त्याच्यामध्ये होत नाही. हा, त्याच्यामध्ये ईश्वर इच्छा आहे ना. नैयायिक हो. हा चला. हा काहे ते सर्व वस्तु की उत्पत्ति में नैयायिक प्राग अभाव को कारण माने है. आता सगळ्या पदार्थाच्या उत्पत्तीमध्ये प्राग भाव त्याला कारण मानला. प्राग भाव म्हणजे फळ उत्पन्न होण्याच्या आधी जे फुलामध्ये त्याचा अभाव असतो ते अभाव त्या पदार्थाचं कारण मानलं. त्याला प्राग अभाव म्हणा. प्राग भाव ना. हा, कारण माझे जात आणि शब्द उच्चार नीट होत नाही. तुम्ही ऐकून उच्चारण ती वाक्य नीट समजून घ्यायचा. प्राग अभाव म्हणजे फुलाच्या मध्ये फलाचा प्राग अभाव असतो. म्हणजे तो अभाव असतो कशाचा फलाचा. मग तो अभाव त्याचं कारण आहे फलाचं त्याच्या दृष्टीनं. जैसे घट की उत्पत्ति में दंड चक्र कुलाल कारण है, तैसे घट का प्रागभाव भी घट का कारण है. हो, जसं बाकीचे कुलाल म्हणजे कुंभार, ती चाक, ती दंड थापटायचं हे जसं घटाचं कारण तसं प्रागभाव एक त्याचं कारणच आहे. प्राग अभाव, प्राग भाव नाही म्हणायचं, प्राग अभाव म्हणायचं. हे शास्त्रीय भाषा नैयायिकाची. तैसे ही सर्व का प्रागभाव अभाव सर्व की उत्पत्ति में कारण है. मग सगळे जेवढे उत्पन्न आहेत पदार्थ त्याच्यात उपादान कारण प्राग अभाव सगळ्या पदार्थाचं. सो घट का प्रागभाव घट के उपादान कारण मृतपिंड में रहे है, अन्य में नहीं. म्हणजे घटाचा प्राग अभाव मृतपिंड चिखलामध्ये राहतो, दुसऱ्यामध्ये राहत नाही. तेल का प्रागभाव तिलन में रहे है, अन्य में नहीं. चला तेलाचं त्याच्यात. ऐसे सर्व कार्य का प्रागभाव अपने अपने उपादान कारण में रहे है. जे प्रागभाव जे कार्य त्या कार्याचे जे कारण असतं त्याच्या ठिकाणी राहतो. जिस पदार्थ में जाका प्राग अभाव होवे तिस पदार्थ से ताकी उत्पत्ति होवे है. ही सांगा थोडं ज्ञानाचा त्याच्या भाषा बोलत बरं का. ज्ञानाचा प्राग अभाव कसा राहतो.
अज्ञानात. त्याच्या भाषेत म्हणून नाही. ज्ञान कुठं नाही, अज्ञानाच्या ठिकाणी नाही. मग नाही शब्द प्राग अभाव वाचक आहे. मग ज्ञान प्राग अभाव कुठे आला? अज्ञानात. आता आपण दुसऱ्या भाषा येऊ. तुम्हाला तुमचं स्वरूपाचं ज्ञान आहे का? नाही. म्हणजे ते ज्ञानाचा अभाव आहे. ते ज्ञानाचा अभाव कुठे राहिला? अज्ञानात. हे त्याच्या दृष्टीने बोलत होता. आपल्या दृष्टीने भाव नाही. आपल्या दृष्टीने फक्त न करणं सगळं कारण आहे. भाव बी नाही, अभाव नाही, न करणं म्हणून ज्ञाने बी नाशिले. ज्ञानाने सगळे दुःख झाले. जे बुद्धी भेदाशी आले, एकाशी कल्पिले आणि कटवे. जिथे स्वरूपाचं ज्ञान नाही ते अज्ञानी. म्हणजे ज्ञाने बी नाशिले म्हणजे दुःखी झाले. काय कार्य? जे देह बुद्धीशी आले, देहाला मी म्हणू लागले. देहाला जी मी म्हणू लागले, स्वरूपाचं ज्ञान नसणारे देहाला मी मानतात आणि ते सगळे दुःख आहेत. आणि त्या दुःखाचा विचार नाथाने केलाय. काय म्हणतात? देह बुद्धीपाशी सुख अनुमात्र म्हणजे तेवढा इतकं सुद्धा नाही. देह बुद्धीच्या साधूंच्या विचाराने देह बुद्धीच्या जीवाला तेवढा इतकं सुद्धा सुख नाही. तेच जे मानते अतिमूर्ख. त्या देहापाशी जे सुख मानते ते अतिमूर्ख म्हणले. अतिमूर्ख या शब्दात त्याला पर्याय नाही दुसरा. त्यात मिसळच नाही. कसेच मिसळ नाही. तुपामध्ये कशीच मिसळ नाही. तसं अति या शब्दाचा अर्थ केवळ अज्ञानी. हे कसं सांगितलं? प्राग अभाव कळण्याकरता. चला. जैसे मृतपिंड में घट का प्राग अभाव है, याते मृतपिंड से घट की उत्पत्ति होवे है, तेल की नहीं. और तेल का प्राग अभाव तिलन में रहे है, याते तिलन ते तेल की उत्पत्ती होवे है, घट की नाही. म्हणजे आपापल्या कारणामध्ये त्या कार्याचा प्राग अभाव राहतो. घटाचा प्राग अभाव मृतिकेत पिंडात, तेलाचा प्राग अभाव तिळामध्ये. ऐसे तसं ज्ञानाचा अभाव अज्ञान, दुःखाचा अभाव काय कर त्याच्या भाषेत बोलायचं. पण दुःखाचा अभाव नाही आणि दुःखाचा भाव नाही. दुःख फक्त भ्रांती रूप आहे. पण आपलं खेळायचं. ऐसे सर्व कार्य में प्राग अभाव कारण है. म्हणून कोणते कार्य असतं ना तिथे त्या कार्याचा प्रागभाव उपादान कारणामध्ये असतो. याचे कारण कार्य का अत्यंत भेद मानने ते नैयायिक मत में दोष नहीं. म्हणून कार्य करण्याचा अत्यंत भेद मानण्यामध्ये नैयायिक महत्वाचा जसं दोष नाही तसंच दोष नाही. और दोष हे मग काय करत असतं? लक्ष घ्या. कोणाही लक्षात दोष हे कार्याचा प्रतिबंध असतो. दोषयुक्त कार्य होत नसतं. जिथे दोष नाही तिथं कार्य होईल. आणि दोषयुक्त जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये फळ नसतं. मग आता परमार्थ दृष्टीनं अनाधिकाऱ्याला फळ आहे का? अनाधिकारी दोषी आहे. मग अनाधिकाऱ्याला मोक्ष आहे का? अनाधिकाऱ्याला आनंद आहे का? अनाधिकाऱ्याला भगवंत दर्शन आहे का? कारण अनाधिकारी आहे, दोष आहे. म्हणजे दोष ही कार्याचा विरोधी असतो. दोष हे कार्याचं. आता तुम्हाला सुख हे कार्य पाहिजे. पण सुख हे कार्य पण सुख मिळायचं जे कारण ते बिनचूक आहे का तुमच्याजवळ? सुख कसं मिळते? ज्ञानाने. पण ज्ञान मिळण्याची सामग्री बिनचूक आहे का? म्हणून ज्ञान टिकत नाही. आणि जिथे बिनचूक ज्ञान प्राप्त बिनचूक सामग्री कोणती? काय म्हणते? साधन चतुष्ट. त्याच्या पुढे जाऊ का? साधन चतुष्ट बी नाही.
श्रवण म्हणून निध्यासन हे प्रत्यक्ष साधनाचं कारण. सांगितलं बरोबर आहे, पण जरा लांब आहे. श्रवण आहे, कारण श्रवणे परीक्षिती तरला. अरे ऐकल्यावर तुम्हाला मोक्ष झालाच पाहिजे, पण ऐकणारे काय काय सांगा मोठे थोर. म्हणून चुकवला म्हणतो लागून या पाय मिळते तेवढ्या पाया पडतो नका. काय करा माझ्या वाजण्याला शिन दगड फुटेल पण हे निघते व्हायचं नाही. हेच ते अधिकारी काय करा. आम्ही म्हणत आहे चुकवायला होतं. तुका म्हणे ऐशी ज्याची बुद्धी जड त्या म्हणे दगड बरे देवा. आणखी काय म्हणून चुकवायला नाही. चला आणि सामर्थ्य रूप शक्तिवादी के मत में दोष नहीं. काहे ते मृतपिंड में घट की सामर्थ्य रूप शक्ति है, तेल की नहीं. हो. तिलन में तेल की सामर्थ्य है, घट की नहीं. एकच मुद्दा लक्षात. कारणावजी कार्याची शक्य असते एवढंच. कारणावजी कार्य उत्पन्न करण्याची शक्य असते. आता तिळावजी कोणती शक्ती आहे? तेल निर्माण करायची आहे का नाही. आणि मृतपिंडामध्ये घटाची. आणि कर्मोपासना झाल्यानंतर त्याच्याजवळ अंतःकरण शुद्ध. आणि त्याच्यात कोणती शक्ती आहे? ज्ञान. ज्याच्या ठिकाणी मन नाही, ज्याच्या ठिकाणी विक्षेप नाही, असा जो अधिकारी त्याला ज्ञान होतं. त्याला ज्ञान होतं म्हणजे कोण आहे कळतं. आता मल म्हणजे काय? जग सत्य बुद्धी. आणि विक्षेप म्हणजे काय? मनाची चंचलता. आणि हे दोन्ही दोष गेले पाहिजे. म्हणून नीट वागलं नाही, नामजप केलं नाही, पूजा केलं नाही, ध्यानधारणा केलं नाही, मन नव्हतं दोष नाहीच होतो. आणि भगवंतचं ध्यान केल्यावर विक्षेप नव्हतं दोष नाहीच होतो. मग एकच दोष राहतो, ज्ञानाशिवाय नाहीच होतो. चला म्हणून आपापल्या कारणामध्ये कार्य करण्याची शक्ती आहे का नाही. कारण आणि कार्य होत नाही असं शक्यच नाही. कारण असलं की त्याचं पण कार्य होणार होते. मग दुःखाचं कारण काय? अज्ञानापासून दुःख होणार होते. याते मृतपिंड ते घट की ही उत्पत्ति होवे है, तेल की नहीं. झालं ना. पुन्हा पुन्हा कसं काय आला तो विषय. तैसे तिलन से तेल की उत्पत्ति होवे है, घट की नहीं. चला वाचा झालं हे. इस रीति से उपादान कारण का और कार्य का अत्यंत भेद मानने में दोष नहीं. भेदाभेद असंगत है. और भेद में तथा अभेद में जो दोष भट्ट ने कहे हैं, तो दोनों पक्ष के दोष भट्ट के मत में अवश्य रहे हैं. आलं का नाही. म्हणून याचा खुलासा वर्षप्रवाकाच्या 7व्या प्रकरणात केला. कवी तारखे नरसिंह भट्टोपाध्याय इतका बोलतो, इतका ते विषय धरतो, पण निश्चल दादी पुन्हा त्याला दारू पिऊन मोरून जातील असं म्हणलं. माणूस एकदा इकडे बाजू सर्च करलं ना, मग ते माणूस काहीतरी व्हायला जातो. मग आता ज्ञानाची प्रौढी झाली बाकीचे सगळे ग बसतात. त्या सदाचार मध्ये मी विषय वाचला. सदाचार शंकराचार्य केलं ना, तिथं मुद्दाहून ते वाचायला दिलं नाही. काय वाचायला? कारण एक धरण 12 वर्षांची होती म्हणून एक ग्रंथ पक्का झाला म्हणजे सगळ्याला घ्यायचं. तिथं शंकराचार्याने असं लिहिलं की बाकीचे शास्त्र
हे हत्तीसारखे आहेत आणि वेदांत शास्त्र सिंहासारखं आहे. जर सिंहाची आरोळी ऐकली तर सिंह हत्तीला पाय उचलल्यावर काही ठेवता येत नाही. मग आता हत्तीसारखे जर शास्त्रकार वेदशास्त्रापुढे पाय उचलल्यावर ठेवता येत नाही, इतके घाबरून जातात, तर कोल्हेने काय करायचं? बाकीचे कोल आहेत म्हणजे हे रामजन्म नाहीत, ही कोल आहेत. कोल पुराण विषय म्हणून ज्ञानी पुरुषाचं आचरण, त्याची पूजा, त्याचं काय हे सगळं त्यात सदाचार त्याचाच आचार. ते कसं ते सदाचार होता, पण ते आताच नाही सांगायचं तुला, कारण हे पक्क झाल्याशिवाय नाही. चला काय ते कारण हवं काही असं नसतो. हे झालं जर तुझी कृपा दृष्टी झाली शास्त्रकारांची, तर तुझ्या जीवनाचं काय सोनं तर होईल, पण एक अपूर्व जीवन बनल. अपूर्व जीवन म्हणजे या शब्दाचा अर्थ आश्चर्यकारक, साधूंच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. माणसाने जीवनमुक्त व्हावं हे त्याचं महत्वाचं आश्चर्यकारक पद आहे. बाकीचं समाधी लावणं चुकीचं आहे, भूतभविष्य करणं चुकीचं आहे, आकाशाचं पालन करणं चुकीचं आहे, वाऱ्याचं घोडं करणं चुकीचं आहे, पाण्याचं तूप करणं चुकीचं आहे. हे सगळं आंधळ्याचा बाजार आहे. गुरूंच्या भाषेत सांगतो, साधना वाचून सुख भक्त आलं पाहिजे. पण सांग काय करायचं, हे तर उत्तर सांगा. साधना वाचून सुख भक्त आलं पाहिजे, नाही का आश्चर्य? आणि ते तुम्ही दररोज वाचतात, पण तुम्हाला कळत नाही. झोपेतलं सुख कोणत्या साधनात आहे? झोपे सुख आहे ना, कोणत्या साधन तिचं सुख भोगायला? आणि ते सुख तुम्ही रात्री भोगलं, हे खरा पुरुषार्थ आहे. हे अपूर्व आहे, हे आश्चर्यकारक आहे. बाकीच काहीच आश्चर्य नाही. वाऱ्याचं घोडे केलं तरी कमी आहे. पाहुणा घालवेल पाहला पण त्या साधूच न कळेल. पाहुणा म्हणजे वाऱ्याचं घोडे करते, पण त्या साधू पुढे हात टाकावला. आस्था जाता रेल धरेल, सूर्याला थांबवलं तर थांबेल, पण त्या साधूच न कळे मायमा. सूर्याला चालताना थांब म्हणेल, थांबेल, पण आमच्या साधू पुढे हात टाकावला. म्हणून हे सगळं जगातलं सांगू, आम्ही जगाच्या बाहेर आहे. सांग थोडक्यात आमचे गुरुजी म्हणायचे, हे जगातल्या गोष्टी आहेत ना, आम्ही जगाच्या बाहेर आहेत. मग जगाच्या बाहेरचे प्रमाण कळे कानुभवानी आहे का नाही? तुम्ही जगातल्या गोष्टी सांगतात, आमच्या महाराजांनी असं केलं, आमच्या महाराजांनी तसं केलं. काय करते का महाराजांनी? तुला कोणत्याही साधना वाचून सुख दाखवलंय का? साधनाची गरज नाही तुझ्या स्वरूपाला. मग साधे संत हेच ना, सांगतो तुला, शब्दाचं वर्णन करत 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 मावल्याला 10-11 वेळा सांगतो शब्दाचं महत्व. पण किंबहुना शब्द स्मरण आणि प्रश्न पर्यायी संबंध नाही येते. शब्द इतकं उपकार आहे, इतकं स्मरण करून देण्यामध्ये तयारी आहे त्याची शक्ती, पण त्या शब्दात संबंध नाही इथं. शब्द नाहीच तिथं. शब्द वाचून विषय कर म्हणून ही शब्द आम्ही संवादीचे इंद्रिय नेण्याचा भोग गेली बोला झोमीचे प्रमेय असे. म्हणून ही शब्द वाचून विचार, इंद्रिय संबंध नसताना सुख भोगायचं आणि सांगायचं आधी कळायचं. हे ज्ञान बोलायचं मन नाही, सांग कसं कळायचं? आता हे जीवय मला अरण्याची उडी मारली भगवती तिथे, तो होता नाही कळला नव्हतं. भगवते बौद्ध शुक्राचा पूर्ण अभ्यास होता. दास सद्गुरू तोच जाणे. काय जाणे? हे म्हणल्यावर नारायण डॉक्टरने पाय धरलं, सांगितलं भाऊ फुट काढावा असा. म्हणजे ज्याला ज्याची किंमत त्याला त्याचे कौतुक. ही वर किती वेळेस मी म्हणलं असेल, काय कुणाला कळतं? आणि ज्ञानावरचा विषय म्हणून परमार्थ शब्द टाकून राहायचं
विचार करून राहायचे आणि कोणाला न बोलायचं असं हे खेळ आहे. मग हे लोकांचं जाऊ द्या डोक्याला किटकिट आहे. द्राक्ष आंबटे ऐकवलं हाताला येईल ना गुरुजी म्हणायचं. द्राक्ष आंबटे असतात काय तुझ्या हाताला येईल ना. तसं परमार्थ आनंदी कार्य म्हणून तुम्हाला काहीतरी म्हणतो तुम्ही. पण अरे अमृत अनुभवासारखा ग्रंथ ज्ञानवरासारखं वाङ्मय काय याच्याशिवाय कल्याण नाही. याच्याशिवाय जन्ममरण चुकत नाही. याच्याशिवाय स्त्री दुःख नाही होत नाही. याच्याशिवाय गरीब श्रीमंतीचा भ्रम जात नाही. याच्यामध्ये जन्ममरण चुकत नाही याच्याशिवाय. आणि जोपर्यंत जन्ममरण तोपर्यंत तुमच्या देवाला दुःख टळत नाही. आमचे गुरुजी म्हणायचे मग हातात गुण वर ओढलो. मग त्यांची भाषा बघत असली हातात वरून किती सावणावरून वाद जात असतो का. तसं जोपर्यंत स्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत दुःख जात नाही. किती यज्ञ करा याग करा जप करा तप करा काय आहे होत नाही. मन संकल्पाच्या पापे न जाती तीर्थाच्या बापते. मनाचे संकल्पाचे दोष तीर्थ आंघोळ करून नसते जात. तीर्थात महिमा आहे पण तुझं कट नाही. मन संकल्पाच्या आहे ना न जाती म्हणजे काय विष्णूला मनाचे निवृत्त करतात. त्याला संताकडे जावं लागेल. तीर्थाचा बाप विष्णू आहे. विष्णूला मनाचं पाप नाही घालवतात मग ते संताकडे जावं लागेल. कळतं का विषय कसे चाललाय. पण कोणास ठाऊक. मुळात जायचंय. उपादान कारण कार्याचं असतं म्हणून उपादान कारणाचं कार्याचा अत्यंत अभेद आहे का भेद आहे. अभेद तो कल्पित आहे आणि रुचीने तादात्म्य संबंध आहे. कहे थे भट्ट ने भेद सहित अभेद अंगीकार किया है. याते यह अर्थ सिद्ध हुआ कारण कार्य का भेद भी है और अभेद भी है. भेद है याते भेद पक्ष उक्त दोष होवेंगे और अभेद है याते अभेद पक्ष उक्त दोष होवेंगे. हे दोन्ही वस्तू जोर येतील. भेद अभेद. अभेद मानलं त्या अभेदवादात दोष तुझ्यावर आणि भेद मानलं त्याचाही दोष तुझ्यावर. नाही बोलले मी खरं बोलतो खोटं बोलतो दोष खा. मग आता एक खरं तरी बोलणं खोटं तरी बोल. नाही म्हणून मी खरं बोलत खोटे बोलत असतो. उपयोग नाही. दूध कुठं घर का घात का परताचं कुत्र ना घरी ना दगडापाशी. तसं ही माणसं असते. परमार्थाची बोंब ये बाई परमार्थ करणारच. जर बिनचूक कळलं तरच ठीक आहे. नाहीतर मग उपयोग नाही. जैसे चोरी का दोष और द्यूत का दोष जो एक एक करने वाले को कहे है सो दो व्यसन जाके होवे ताकि चोरी द्यूत दोनों के दोष होवे है. चोर भी है दूत भी है. दूत म्हणजे नोकर चोर आहे. आता हे दोन एका व्यक्ती ठिकाण कसं एक चोर तर करेल नाही तर एक नोकर तर करेल. नाही म्हणून मी चोरी करतो नोकर उभी राहतो. हे दोन्ही दोष येतील त्याच्या अंगावर. तैसे गुण गुणी आदिकन के भेदाभेद मानने से भी भेद पक्ष और अभेद पक्ष के दोनों दोष होवेंगे. मग तुझ्या मतात असे दोन्ही दोष येते भट्टाचे. और शक्तिवादी के मत में केवल भेद अंगीकार किए थे दोष नहीं. कहे थे बरोबर. गुणी में गुण के धारणे की शक्ती है अन्य की नहीं. जे गुण आहे त्याचे त्या गुणाची शक्ती आहे. आता याचा केवळ भेद मानणं म्हणजे कोणता भेद. घट पदांनी घटाचं ज्ञान होतं पटत होत नाही हा भेद. मग हे भेद मानणं बरोबर आहे. पण घट पदांनी घटा ठिकाणी भेद बी राहतो अभेद बी राहतो हे मानणं बरोबर नाही. मग घटाचा पटाचा भेद आहे का नाही. आता जरा थोडं इकडे गोष्ट सांगा आहे का नाही. भेद असं सांगत असत मोठा सिद्धांत आहे की भेदवाद आहेत ना की जीव ब्रह्मरूप होतच नाही म्हणते. मी तुम्हाला काय करायला माहिती की त्याच्या क्षेत्रातल्या लोकात फिरावं लागतं. हे जे कर्म उपासक आहेत ना
ते श्रुती घेते एकमेव जिते ब्रह्म नेहनानस्य किंचन ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीव यो न परहा. जीव हे ब्रह्माहून वेगळा आहे, जीव ब्रह्मरूप होत नाही ही श्रुती घेते. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीव यो ना परहा. मग जीव ब्रह्म नाही ना, मग ब्रह्म नाही परहा म्हणजे वेगळा आहे असा त्या अर्थाला होतात. आणि ही श्रुती आपले कसे जीव यो ना म्हणजे ब्रह्म जीव वेगळा नाही असंही अर्थाला होतं. आणि त्याच्याकरता ही खंडन चालू आहे. याते भेद पक्ष में जो दोष कहा था, घट के रूप आदि जैसे घट से भिन्न है, तैसे पट आदिक भी घट से भिन्न है. रूपाधिकन की न्याय पट आदिक भी घट में रहे चाहिए, अथवा पट आदिकन की न्याय रूपाधिक भी नहीं रहे चाहिए. सो दोष शक्ति नहीं अंगीकार करे, ताके मत में केवल भेद मानने ते भी दोष नहीं. केवल भेद मानने में दोष नहीं. चला उल्टा भट्ट मत में भेद अभेद दोनों मानने ते दोनों पक्ष के दोष उक्त दृष्टांत से है. म्हणून भट्ट मतावर दोन्ही पक्ष दोष आले. भेद मानणारा दोष आला, अभेद मानणारा दोष आला. हा और भेदाभेद विरोधी धर्म का असंभव दोष है. आणि तिसरा एक दोष आहे, भेदाभेद दोन्ही मानले ते त्याचं असंभव होतं. म्हणजे संभवच नाही, ते ती वस्तूच नाही. ते कसं मी ब्रह्मचारी आहे, मला 2-4 पोरं झाले, मग विरुद्ध धर्म आहेत का नाही. ब्रह्मचारी ग्रस्ताश्रम नाही, ग्रस्ताश्रम ब्रह्मचारी नाही. आणि तो असा कसा म्हणतो रे, भेद बी राहतो अभेद बी राहतो. म्हणून दोन्ही धर्म असणारे त्याचा दोष येतो. आणि दोन्ही धर्म एकत्र राहत नाही म्हणून असंभव एक दोष येतो तिसरा. जैसे जाति व्यक्ति का और क्रियावान का भी केवल भेद है, तथा जाति क्रियावान है. तथापि व्यक्ति में जाति के धारणे की शक्ति है और क्रियावान में क्रिया धारणे की शक्ति है, अन्य धारणे की शक्ति नहीं. जैसे ठीक है. इस रीति से उपादान और कार्य का तथा गुण गुणी आदि कण का भेदाभेद रूप तादात्म्य संबंध असंगत है. म्हणजे गुणगुणीचा कार्य करण्याचाही भेदाभेद रूप तादात्म्य संबंध म्हणणं बरोबर नाही. सर्व का आपस में भेद मानने में भट्ट उक्त दोषन को शक्ति ग्रसे है. म्हणजे दोघं त्या ठिकाणी मानणे शक्तिग्रस्त म्हणजे उगीच काहीतरी आहे. यद्यपि वेदांत सिद्धांत में भी कार्य गुण जाति क्रिया का उपादान गुणी व्यक्ति क्रियावान से अत्यंत भेद नहीं, किंतु तादात्म्य संबंध ही अंगीकार किया है. तथापि वेदांत मत में भेदाभेद रूप तादात्म्य नहीं, किंतु भेद और अभेद से विलक्षण अनिर्वचनीय रूप तादात्म्य है ना. दोन्ही सोडून भेदाभेद सोडून अनिर्वचनीय संबंधांनी राहतात तिथे. कोण हे दोन्ही विरुद्ध धर्म अनिर्वचनीय संबंधांनी. भेद से विलक्षण है याते अभेद पक्ष के दोष नहीं, और अभेद से विलक्षण है याते भेद पक्ष के दोष नहीं. म्हणजे दोन्ही पक्षात दोष येत नाही. अभेदून वेगळे भेदावून वेगळे हे अनिर्वचनीय संबंध. इस रीति से भेद अभेद से विलक्षण अनिर्वचनीय तादात्म्य संबंध है. अशा रीतीनं त्या पदाच्या ठिकाणी पदाच्या शक्तीचं अनिर्वचनीय संबंध राहत आहे. कारण भेदाच्या विरोधी आणि अभेदाच्या विरोधी अनिर्वचनीय संबंध. टीप आहे त्याच्यावर. यद्यपि जहाँ केवल भेद हो. जास्त विस्तार आहे का थोडे. हो वाच वाच. यद्यपि जहाँ केवल भेद होवे तहाँ तादात्म्य बने नहीं. काहे ते अभेद प्रतीति के विषय का नाम ही तादात्म्य है. आता जिथे केवळ भेद आहे म्हणले तिथे अभेदाचं ज्ञान होणार. पण अभेद म्हणजे केवळ तादात्म्य संबंध घ्यावा लागतो. याते केवल भेद के होते अभेद प्रतीति संभवे नहीं. आणि केवळ भेद असो अभेद कशी प्रतीती याला गुरुजन दृष्टांत द्यावा. तो दृष्टांत असा आपल्या याचा कानावळा आणि का बावळा पाहिजे. भेद का भेद आहे कळतोय का.
आपले आता कणवाण आणि का बाळा पहिने नाही ते जे आपलंच आहे म्हणण्यापुरतं आहे, खरं नाही. आपलं ते जसं आहे तसं दुसरंच नसतं. तसं केवळ भेदामध्ये आपलेपण ही सांगायचं. केवळ भेद ते भेदच आणि आधी पण आमचे भेद अभेद तिसऱ्या होत अन्य गोष्टी. ताते तादात्म्य संबंध में अभेद की अपेक्षा है और जहाँ केवल अभेद होवे तहा संबंध होवे नाही. जिथं अभेद तिथे संबंध नाही आणि जिथं संबंध तिथं अभेद नाही. म्हणून आमच्यात भेद वेगळं अन्य गोष्टी संबंध आहे. काहे ते दोनों पदार्थन का संबंध संभवे है. दोन्ही पदार्थ संबंध एक पण विरोधाचा नाही संबंध होत. अपने स्वरूप से अपना संबंध संभवे नाही. कसं काय आता तुमच्या काळा रंग तुमचा काळा रंग तुमचा संबंध आहे का. तुमचं स्वरूपच आहे. ज्याचं जे स्वरूप त्या संबंध नसतोच. याते सारे संबंध में भेद की भी अपेक्षा है. जाते तादात्म्य भी संबंध है. याते तामे भेद की संबंध म्हणले की तो भेद आलाच. फक्त एवढंच भेदाची मर्यादा किती. संबंध म्हणले की भेद उभं चालले की नाही. एक संबंध संबंधी भाव आहे का. मग संबंध म्हणजे की दोन पदार्थ. मग मायाचा ब्रह्माचा संबंध आहे का नाही. आणि गोष्टी द्रष्टा साक्षी आणि संबंध नाही म्हणता येत नाही. हाय म्हणता येत नाही. विचाराने संबंध नाही आणि विचार नसल्यावर तुझा जीव घेते. मन काही करीत नसेल नाही का. मन काही करीत नसेल. मनात तुमचा संबंध आहे का नाही. नाही म्हणलं तर मारतो विचार आहे म्हणून कुणकुंबी येऊ द्या. कुणकुंबी आहे तुम्ही तेव्हा हात टेकायला होतो. आभेद म्हणलं तर सांग हात टेकायला लागतो. भेद बोलले हात टेकायला म्हणून आणि गोष्टी आहे का नाही. आणि गोष्टी समोर सांगतो मला गुरुंच्या भाषेत काय अर्थ वेगळा करणार नाही ना. गुरुंच्या भाषेत सांगतो पण अर्थ वेगळा करीत नाही सांगत. कारण गुरुंची भाषा इतकी व्यवहारिक पण इतका सिद्धांत गोड. सांगतो गुरुचं सांग ना. सगळे तिथे काही वारले. एखादी आई जर वारली अरे मावशी ही आईच असते आहे का नाही. एखादं मी आहे ना बहीण तुला असं तिकडे लावायचं. पण एक नातं असं आहे तिथं बोलतच नाही काही. तिथे बोलत हो किती म्हणते जाऊ दे मी तुझी बायको म्हणते कुठे. त्याची बाबू नाही म्हणता विचार काय. आई होईल बहीण होईल चुलता होईल बाप होईल. गुरुची भाषा पण तुमच्यासारखं समज जर नीट बोलावं लागतं ना. आम्ही सगळे विद्यार्थी असलो ना का ते रंगच वेगळा. हात टेकावं लागतं नाही तर सगळे नातं लागतात पण मी नातं. चला आता त्याचा सिद्धांत असा आहे. आता आपण सिद्धांत करू. मनाचा तुमचा संबंध असा आहे अन्य गोष्टीने. नाही म्हणते येणं नाही म्हणतात. आहे म्हणावा तर विचार सिद्ध होत नाही. नाही म्हणा तर दुःख दीडशेवर राहत नाही आहे ना. आणि आहे म्हणा सिद्धच होत नाही आणि नाही म्हणा तर दुःख दीडशेवर राहत नाही. सिद्ध होत नाही पण दुःख दीडशेवर राहत नाही. शक्यच नाही. हो विचारा दृष्टीने सिद्धी होत नाही. जोपर्यंत बिनचूक वस्तू पदरात पडत नाही तोपर्यंत ती तुम्हाला विचारून बाजूला सरकावंच लागेल. आणि ज्यावेळेस दृढ मिथ्यात्व निश्चय होईल ज्यावेळेस दृढ मी साक्षी त्रिकाल उत्थान राहायचा अवस्था होईल त्यावेळेस मग आता निश्चिंतीनं पावलं उचलावा. तोवर वाटचाल करा. जोवर मुक्कामाला जाणं होत नाही तोपर्यंत
मग कोणी निमेत गेला असं, कोणी चाराने राहिलं असं, कोणी निघालं असं. हो चला. मग त्या लोकांना काय कळतं रे? त्या बळीरामाच्या काही कुठं आळंदीला सुद्धा ते पळून आम्हाला कळत नाही. हे तुमचं चिंतन कळत नाही म्हणते. झाला विषय वाच म्हणा. इस रीति से भेद अभेद दोनों बिना तादात्म्य संबंध बने नहीं और भेद अभेद का एक ठिकाणी रहने का विरोध है. विरुद्ध धर्म एकत्र राहत नाही हे लक्षात ठेवायचं. म्हणून तर तुकोबाराचा अभंग लक्षात ठेवा. किती गोड अभंग आहे. प्रपंच परमार्थ संपदेन दोन एकही निधन न होय त्याचे. काय म्हणतात बाकीचे? नाही नाही देव देव करून हो. आणि कोणी काय नाही सांगतो देव देव केला हे बी केलं. गोष्ट खरी आहे ना. आम्ही म्हणतो कर म्हणतो प्रपंच कर आणि देवाला बोलत बस. प्रपंच परमार्थ संपदेन दोन एकही निधन नाही त्याचं. दोन्ही पेवर ठेवू जातात शेवटी अपघात शेवट. हो ते म्हणून एक दृष्टांत आहे चिमणीचा. बघ आपलं साधू लोक लय तर्क गमतीचे असतात. त्या चिमणीला हे करायचं होती खिचडी. ते गेले आठच्या दुकानावर. त्याने एक तांदूळ घेतला. परवा डाळ घ्यायची. डाळ घातून तांदूळ फोडतो. चिडिया दोन नाही बने आहे का नाही असं ते. म्हणून तांदूळ छूट गए तो दाल छूट गया राहतच नाही. आता ते त्याचं गुरूंचे सिद्धांत सांगितलेले असतं पण ते नाही शक काय करे. सांगू गुरूंच्या भाषा गाव बरोबर पोळी खातात का तुपाबरोबर. त्याचं पण मारतो म्हणजे प्रपंचमध्ये गाव बरोबर पोळी खाणं हे त्यांचा असा टोळा राहतो गुरूंचा. ते टोळं पुढे माझं गारात होत होते. तिथे भांडण्याचं भिंडण्याचं. पण आता बाकीचे लई राजा गुन्हा लई राजा गुन्हाचा लई गेला मागची. ज्याला खरंच कल्याण करून घ्यायचं असं त्याला ज्ञान बोलायचं कवरायचंच ऐकून चालावं लागेल. नाही तर मग राजा लई गुन्हाचा लई गोड गोड बोलतो. कसं बोलतो मातीच गोड बोलण्याचं आयुष्य. उद्या तुझा आपल्या बाप फास घेऊन उभा राहिलं कोण आहे तुला. राहतील न राहिले रांडा पोरे सकड. तो बाप तुझं आयुष्य संपलं ते यमदूत येतो जर परमार्थ केला नसेल तर. आणि ती फासा घेऊन उभा राहतो टाकतो गाड्याला फासा. त्याचं कोण आहे त्याचे कोणी सोडू ना एका सद्गुरू वाचून. कारण ते का म्हणे तू सोडू नको एकाच चक्र पाणी वाचून. हो हे लक्ष देत नाही माणसाच्या. भयकत येत तुम्ही कधी महाराज बर का तुमची गोष्ट नाही. कोणकडे भयकत येत महाराज. महाराजांनी खरं बोललं जावा. जसं अभंग असाल असं खरं बोललं जावा. द्या सोडून. तथापि बरं हा यहाँ कल्पित भेद सहित वास्तव अभेद का नाम तादात्म्य संबंध है. झालं तू जाऊ जाते ते उद्या सांगतो कोण झाली. कल्पित भेद आधी सांगू तुला. कल्पित भेद आधी गुरूंचे चिंतन सांगतो. आता कल्पित भेद असा कोणत्या वास्तव अभेद. बहिणीचा मुलगा आहे पंक्तीला स्वतःचा मुलगा आहे पंक्तीला. आमच्या गुरुचे म्हणजे गमत. आता दोघांनाही भात वाढायचा पण बहिणीच्या पोराला मोकळा भात वाढायचा आणि आपला पोरा भात ढेकूळ वाढायचा. यात काय फरक आहे. दिसायला त्याचा जास्त पण असायला ह्याचा जास्त. ह्याला कल्पित भेट वाचतो आम्ही.
ते काय त्यांचा प्रपंच म्हणजे परमार्थ होता. मग दिसायला कमी कुठं तसंच हे जितकं माणसं गोड बोलतील तितकं लक्षात ठेवायचं काहीतरी आहे ह्याच्यात. जितकं खरं बोलते त्यात खरंच असतात. जितकं गोड बोलतो तितकं काहीतरी वेगळं असतं. जितकं खरं बोलतो त्यात खरंच असतं. मग आता ज्ञानोबा तुकोबा खरं बोलले का नाही त्यांचं खरंच आहे. आणि बाकीचे इतका जग करा म्हणजे इतकं होईल काय होत नाही. बघ मन समाधान करता सांगायचं असतं का. आदरचा असे शरी ते टाळले हरिहर अन्यथा न होय अनुमतन ही विचार समज. अरे शंकर आणि विष्णू जरी ही चालले जे तुझं पहिलं ब्रह्मदेवांचे अक्षर टाकलं ती बदलत नाही. पण कळत नाही माणसाला ते टाळले हरिहर. शरीर हे कर्माच्या आधी नाही तिथं जर बदलायचं जर म्हटलं तर नाही शक्य नाही. म्हणजे बदलतं ना मग तुझं नाही भगत भक्ताचं बदलायचं. एका जणांवर भोग हरिकृती पण हरिकृपा कोणावर होती हा का चोरावर तसं नाही ते. मग आजचा विषय निघाला आमचा. त्या बाईला मुलगा दिला त्या बाईच्या मुलगी वाढली गोचरित्राचा विषय सगळ्यांसाठी असे आहे तसाचे. पुन्हा गुरु गेले गुरुने सांगितलं बाई असं आहे कोणी म्हणलं महाराज हे खरं. मग भगवंत सेवा तरी कशाला करायची मग तिथे गुरुने कृपा केलं निष्ठा खरं. मग मुलगा उठवलं. जर नशिबाचंच जर असेल तर मग भगवंत सेवा करायचीच कशाला. म्हणून भगवंत सेवा करणाऱ्याचं बदलतं नुसतं संसार करणाऱ्याचं बदलत नाही. म्हणजे भगवंत सेवा कारण सगळ्या जगाच्या शक्तिशाली तुझ्या हातात आहे म्हणून तू तुझं काम करणार न घडणाऱ्या गोष्टी तुझी तुला सुधरा मग उभं आकाशाला शेगड देतोस. उगं असं माझं आकाशात शेगड दिल्यासारखं बोलतो आपण ओळखून सोडून द्यायचं. हा आकाशाची घडी घालता येईल पण ज्याने आकाश निर्माण केलं ती तुझ्या हातात पाहिजे. ज्याने जग निर्माण केलं ती तुझ्या हातात पाहिजे मग ती काही करता येईल. देवरागीचा मारी कोण हिंडच्या काठीवर न मोडत आहे ही भगवंत शक्ती आहे. पण ते भगवंत शक्ती मिळवलं पाहिजे तरी मजा नाही तर मग आपलं चोरी राजगाडी तसं नसतं ते. त्याला गुरु का करावं लागतं. नामदेव राहायचं कीर्तन ते बाळ गेलं कुंभाराला आहे का नामदेव कीर्तन चमत्कार झाला पण ते गुरु का करतात असं. पण आपण चलता चालायचं म्हणजे ते होत असतं. एकदम होत नाही आणि सोडून जमत नाही. तो बघले मला ऐका वाटत नाही काय करू बा का चिंत. अरे आपल्याला साधे लवून खिचायचं असलं ते गोष्टी आणि ते मुलगा चंगरलेलं कळा ना काय वरती लागली असेल काकांची. ही देवबुद्धी नाही तिथं. शेवटी तर लई गोडे एक रूप झाले. काय नाही आहे का पाठ कोणतं गाणं ते तुझ्याकडे आहे ते नवलाची गोष्ट आहे. नवलाची गोष्ट कुंभाराने पाठ केलेली भजने गायने चुको गोरोबा रंगले एक रूप झाले विठोबाचे पायी. तेव्हा